तर काही जण विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला कारभार करतायत, राजकीय पोळी भाजून घेतात असा आरोप करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री फडणवीसांकडून। त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या विरोधकांच्या आंदोलनावर टीका केली आहे, सरकारने हल्लाबोल केलेला आहे। राहुल गांधींनी काल दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते ठिकाण चुकीचं आहे अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली। काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा एकनाथ शिंदेंनी तीव्र शब्दात निषेध केलाय। राहुल गांधींना घातपात करायचा होता का असा सवालही एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय। मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे। आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार। राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन, धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून। म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता काय? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला?